नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण राजस्थानी ढाबा स्टाईल मारवाडी कढी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मारवाडी कढी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला 1.5 कप दही घ्यायचं आहे। दही फ्रेश असेल तर 1.5 कप घ्यायचं आणि थोडं आंबट असेल तर 1 कप घेतलं तरी चालतं। यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे बेसन घालायचं आहे। त्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचे मीठ घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकसारखं झालं की त्यामध्ये आपल्याला हलकंसं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव झालं की यामध्ये आपण आता 5 कप पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। आपला कढीचा बेस आता तयार झालेला आहे। याला आपण आता थोड्या वेळ साईडला ठेवूया। आता एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा किसलेलं आलं, 2 जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे। आता हे सर्व आपल्याला मिनिटभर मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। ही कोथिंबीर देखील आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। कोथिंबीर व्यवस्थितपणे परतल्या गेली की त्यानंतर जो आपण कढीचा बेस तयार करून ठेवलेला होता तो आता कढईमध्ये घालणार आहोत। हा कढीचा बेस आपल्याला आता सतत ढवळत राहायचा आहे। आता ही कढी आपल्याला 15 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे उकळू द्यायची आहे। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली राजस्थानी ढाबा स्टाईल मारवाडी कढी अगदी तयार आहे। यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आणि यासाठी आता आपण तडका तयार करणार आहोत। तडका तयार करण्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 लाल मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत। आता हे एकदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे। पाणी घातल्याने काय होतं की तिखट जळत नाही। तिखटाचा रंग अगदी खुलून आलेला आहे। आपला तडका तयार आहे। आता हा तडका आपण कढीमध्ये घालणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली राजस्थानी ढाबा स्टाईल मारवाडी कढी अगदी तयार आहे। ही कढी जीरा राईस सोबत सुद्धा अप्रतिम लागते। त्यासोबतच बाजरीच्या भाकरी सोबत सुद्धा तुम्ही याला एन्जॉय करू शकता। तर मित्रांनो, जबरदस्त चवीची मारवाडी कढी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।